आज बीड जिल्हा दौऱ्यावरती जलसंधारण मंत्री संजय राठोड हे दाखल झालेले होते। त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी अपघातामध्ये मृत पावलेल्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेतली। दुसरीकडे बंजारा समाजाच्या बैठकीला सुद्धा ते उपस्थित होते। काय सांगाल सर, आज तुम्ही ऊसतोड कामगारांच्या मृत झालेल्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांना मदतीच्या अनुषंगाने काही हे केलं आहे का, तुम्ही मदत केली आहे का? काही महिन्यापूर्वी अनिल राठोड आणि आरती राठोड यांचा ट्रॅक्टर अपघातामध्ये मृत्यू झाला आणि खरं तर एक मुलगी आणि 2 मुलं असं त्यांचा परिवार होता आणि लहान मुलांचं छत्र हरवल्यानंतर अतिशय वेदना देणारी घटना ही महाराष्ट्रामध्ये घडली आणि तेव्हाच यायचं होतं, परंतु काही कारणाने मी येऊ शकलो नाही। परंतु आज त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन मी केलं। त्यांची जी आई होती अनिलची, त्यांची भेट घेतली आणि शासनाकडून 10 लाख रुपये जे लोकनेते गोपीनाथराव मुंडे, ऊसतोड कामगार महामंडळ आहे आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जे पैसे मंजूर झालेले आहेत त्याचं मंजुरी पत्र सुद्धा दिलं। या परिवाराच्या सोबत आम्ही शासन प्रशासन तर आहेत, परंतु समाजाचं या ठिकाणी अनेक लोकांनी लोकवर्गणी करून सुद्धा या कुटुंबियाला मदत केलेली आहे। इतर त्यांच्या मागण्या आहेत, आम्ही सविस्तर त्यांच्या कुटुंबियासोबत चर्चा केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या पूर्ण कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्वजण राहणार आहोत आणि जे जे त्यांनी सांगितलेलं त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न राहणार आहे। नक्कीच शहरामध्ये बंजारा समाजाची बैठक पार पडली, काय मुद्दे होते, काय चर्चा झाली? बंजारा समाजाने या ठिकाणी मी माजलगावला येत आहे म्हणून एक संवाद बैठक ठेवली होती। या निमित्तानं समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, त्याच्यानंतर व्यावसायिक, आर्थिक अशा सर्व वेगवेगळ्या विषयावर अनेक वेगवेगळ्या पक्षाचे, आमचे राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी भूमिका मांडल्या आणि त्यावर शासनाकडे नक्कीच त्यांची सर्व भूमिका मांडण्याचा मी या ठिकाणी शब्द दिलेला आहे। खास करून बीड जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचे जे तांडे आहेत त्या तांड्याचा विकास झाला पाहिजे ही भूमिका त्यांची होती। नागरी सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे ही मागणी त्यांची होती। ऊसतोड कामगाराच्या संदर्भात जीवन भाऊनी अतिशय ज्या काही मागण्या माझ्या समोर ठेवल्या त्यांनाही मी शब्द दिलेला आहे की कॅबिनेटमध्ये किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच या संदर्भात बैठक लावू आणि ऊसतोड कामगार आज जो काही पूर्ण महाराष्ट्रात आहे, इतर राज्यात तो जातो, त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं बंजारा समाज हा ऊसतोड कामगार आहे आणि त्यांच्या अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत, हे भविष्यात सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी मागणी केली आणि मी सुद्धा त्यांना एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी ह्या सर्व गोष्टीवर लक्ष घालण्याचा या ठिकाणी शब्द दिलेला आहे। नक्कीच बीड जिल्ह्यातल्या गेवराईमध्ये 140 गावांचं पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे, त्याचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटलं, काय मुद्दा आहे आणि त्या संदर्भात आपण काही स्थानिक प्रशासनाशी किंवा सरकारशी चर्चा करणार? नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई असेल किंवा सिंचन सुविधा असेल या संदर्भामध्ये वेगवेगळे लोक आंदोलनं झालेली आहेत। काही लोक आताही लोकशाहीचा मार्ग घेऊन आंदोलन करतायत आणि नक्कीच या संदर्भात राज्याचा जलसंधारण मंत्री म्हणून मी सांगेन की आज जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून किंवा नाला सरळीकरण खोलीकरणाच्या माध्यमातून, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या माध्यमातून आणि नवीन छोटे प्रकल्प म्हणजे मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून 600 हेक्टरच्या आतमध्ये असणारे सर्व प्रकल्प नवीन बांधकाम करण्याची भूमिका आमच्या विभागाची आहे। मोठे प्रकल्प जलसंपदा विभागाकडे आहे, पण छोटे प्रकल्प हे मृद व जलसंधारण विभागाकडे आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जलसंधारण आणि मृद संधारण या संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आहेत मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये राबवण्याच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी भूमिका राहिलेली आहे। कारण राज्यामध्ये आपण पाहतो की टंचाईच्या काळामध्ये सर्वात जास्त टंचाई हे बीड जिल्ह्यामध्ये असते। मोठ्या प्रमाणात टँकर इथे लागतात। इथच्या अनेक तांड्यामध्ये सुद्धा माझी मायमाऊली डोक्यावर गुण घेऊन लांबपर्यंत पाण्यासाठी जाते। ही सर्व परिस्थिती चित्र बदलण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये दुष्काळमुक्त महाराष्ट्र कसं करता येईल या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम आमच्या विभागाच्या वतीनं माथा ते पायथा म्हणजे वरपासून तर खालपर्यंत वेगवेगळ्या जलसंधारणाची कामं झाली पाहिजे
आणि छोटे प्रकल्प झाले पाहिजे ही भूमिका याची या ठिकाणी आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या नावाने 67 कोटींचं हॉटेल कसं घेतलं असा सवाल अंबादास दानवेंनी केला आहे. नाही, मंत्रीचा सुद्धा परिवार आहे, मंत्रींचे सुद्धा राजकारणात जरी आम्ही असलो तर वेगवेगळे व्यवसाय सर्वांचे असतात आणि असं या ठिकाणी कुठेही कायदा नाही की मंत्री जर राजकारणात आम्ही झालो तर आमच्या परिवाराने कोणता व्यवसाय करायचा नाही का. अनेक व्यवसाय हे चालत असतात. अनेक लोकांची शेती आहे, अनेक लोकांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत, मंत्रिमंडळात अनेक लोक अनेक उद्योगपती सुद्धा आहेत. मग त्यांनी व्यवसाय करायचा नाही का. कदाचित आता मला या संदर्भात माहिती नाही, पण व्यवसायाच्या संदर्भामध्ये त्यांची ही भूमिका असेल. नक्कीच आपलं जे खातं आहे त्या अनुषंगाने आज तुम्ही बीडमध्ये आलात. काही नवीन विकास कामांच्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेत का किंवा घेणार आहात? नक्कीच या ठिकाणी ज्या ज्या गावामध्ये गेल्या 3-5 वर्षापासून टँकर आहे त्या गावामध्ये जलसंधारणाची कामं ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे ही भूमिका माझी आहे. आणि म्हणून मी येताना आज माझा वेळेअभावी जिल्हाधिकाऱ्यांसोबत मी आढावा घेऊ शकलो नाही, पण थोड्याच दिवसामध्ये बीड जिल्ह्यामध्ये येऊन बीड जिल्ह्याच्या सर्व गावांची परिस्थिती मी जाणून घेणार आहे. ज्या ज्या गावामध्ये वाड्यामध्ये तांड्यामध्ये गेल्या सातत्यानं 2-3 वर्षापासून टँकर आहे तिथे कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं करता येईल ही भूमिका या ठिकाणी माझी राहणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यातला एकही गाव हा खऱ्या अर्थानं दुष्काळ गाव राहिला नको, दुष्काळमुक्त बीड जिल्हा झाला पाहिजे ही भूमिका येणाऱ्या काळामध्ये घेण्यासाठी एक DPR कशा पद्धतीनं बीड जिल्ह्याचा करता येईल या दृष्टीनं तो DPR आम्ही तयार करू आणि टप्प्याटप्प्याने जसं जलयुक्त शिवार हा टप्पा 2 झाला, आता 3चा सुरुवात आम्ही करणार आहोत. तशा पद्धतीनं बीड जिल्ह्यातल्या मग छोटे बंधारे असतील, छोटे धरणं असतील, प्रकल्प असतील, पाणलोटच्या संदर्भात काही वेगवेगळे गावं असतील, कामं असतील, ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचार पद्धती या गावामध्ये कशा राबवता येईल आणि दुष्काळ कसा मुक्त करता येईल असा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. नक्कीच धन्यवाद. हे आपल्यासोबत होते मंत्री संजय राठोड ज्यांनी आता बीड जिल्हा दुष्काळ मुक्त करण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे असं म्हटलेलं आहे. कॅमेरामन विनोद सह मी अशोक कालकुटे, TV9 मराठी, माजलगाव, बीड.